तारीख आहे 27 डिसेंबर 2024, वार आहे शुक्रवार. ठिकाण आहे गुजरात राज्यामधील सुरत शहर. वेळ आहे सकाळी साधारण 9-10च्या आसपासची. सुरत शहरामधील सरथाना हा भाग आहे. त्या भागामध्ये एका कुटुंबातील 5 सदस्यांवरती चाकूनं हल्ला झाला अशी माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. स्थानिक लोकांनी ज्यांच्यावरती हल्ला झाला होता त्या 5 जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेलेलं आहे. आता यावेळेस पोलिसांनी घराची वगैरे पाहणी केली तर घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता आणि आजूबाजूच्या लोकांकडून समजलं की या ठिकाणी धारदार शस्त्रानं वार करण्यात आले आहेत. घरात आरडाओरडा चाललेला होता. त्यामुळे मग लोक त्या बाजूला गेली आणि नंतर मग त्यांनी बघितलं त्या ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये, रक्तबोंबाळ अवस्थेमध्ये घरातली मंडळी पडलेली होती आणि त्यावेळेस मग त्या लोकांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि पोलिसांना माहिती दिलेली आहे. आता यानंतर पोलीस रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. रुग्णालयामध्ये सुद्धा धक्कादायक माहिती समजली. जखमींपैकी 2 जणांचा मृत्यू झालेला होता, तर इतर 3 जण जे आहेत ते जखमी झालेले होते. त्यानंतर मग जे जखमी झाले त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात झाली. आता सुरुवातीला असं वाटत होतं की हल्ला किंवा दरोडा झाला आहे आणि लूटमारीच्या उद्देशानं हे सगळं केलेलं असावं आणि मारेकरी किंवा हल्लेखोर जे आहेत ते फरार झालेले असावे आणि त्यामुळे आता हे घरामध्ये सगळे एकत्र होते आणि या सगळ्यांवरती अशा पद्धतीनं ही आपदा आली असं वाटत होतं. आता या घरामध्ये 34 वर्षाचा स्मित जिवानी हा एक तरुण आहे. त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे हिरल. त्यांचं वय साधारणपणे 30च्या आसपासचं आहे आणि त्यांचा एक मुलगा आहे चाहत. अशा पद्धतीनं हे पती पत्नी आणि यांचा मुलगा. त्याचबरोबर ती एक 53 वर्षीय आई बिलासबेन आणि वडील जे आहेत 55 वर्षे 55-60 वर्षाचे असतील. त्यांचं नाव आहे लाभूभाई. अशा पद्धतीनं हा परिवार आहे आणि या 5 जणांपैकी 2 जण तर म्हणजे स्मित जिवानी याची पत्नी आणि त्याचा मुलगा या दोघांचा मृत्यू झालेला होता. त्या दोघांचे गळे चिरलेले होते आणि आईवडिलांवरती सुद्धा हल्ला करण्यात आला होता. गळा चिरण्याचा प्रयत्न झालेला होता आणि स्मित जो आहे त्याच्याही हातावरती वार झालेले होते. आता याच्यामध्ये आईवडील आणि मुलगा वाचलेला होता, फक्त जखमी झालेले होते. आता यावेळेस पोलिसांनी अगोदर पत्नी आणि मुलगा यांची बॉडी ताब्यात घेतली. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता ओळख वगैरे सगळ्यांची पटलेली होती. आता याच्यामध्ये ही घटना नक्की का घडली होती, कशामुळे घडलेली होती? कारण घरामधलं सामान तर सगळं व्यवस्थित होतं. मग बाहेरची माणसं, बाहेरचे दरोडेखोर किंवा चोरी करणारे आले असतील तर घरामध्ये सामान अस्तव्यस्त पाहिजे होतं, पण तसंही नव्हतं. आणि कोणी अज्ञात व्यक्ती घरामध्ये आला किंवा त्यानं काही केलं हे पण त्या ठिकाणी जाणवत नव्हतं. आणि ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस त्या चौकशीमधून अजून म्हणजे विचित्र अशी घटना समोर आली होती. ती म्हणजे या कुटुंबावरती हल्ला करणारा त्यांचाच मुलगा होता स्मित जिवानी. म्हणजे त्या पतीनंच त्याच्या पत्नीची आणि मुलाची हत्या केली होती आणि आईवडिलांनासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला होता. पण हे नेमकं कसं घडलं होतं आणि यानं का केलेलं होतं? तर पोलिसांनी ज्यावेळेस याला ताब्यात घेतलं होतं आणि घरच्यांकडून सगळी म्हणजे वडील असतील, आई असतील यांच्याकडून चौकशी केलेली होती, त्यावेळेस हा रक्तरंजित घटनाक्रम समोर आलेला होता. तर आरोपी जो आहे स्मित हा त्याच्या कुटुंबासमवेत सुरत या भागामध्ये सरथाना हा भाग जो आहे त्या भागामध्ये राहत होता. घरात हे सगळे 5 जण होते, गुण्यागोविंदांनी राहत होते आणि स्मितचं काही वर्षापूर्वीच लग्न झालेलं होतं. गुजराती कुटुंब आहे, मध्यमवर्गीय कुटुंब आहे. हा व्यावसायिक आहे आणि त्याचा ऑनलाईन गेमचा वगैरे म्हणजे ऑनलाईनमध्ये तो व्यवसाय करतो आहे आणि या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालला आहे. सगळं काही सुरळीत सुरू आहे. पण पाठीमागच्या काही वर्षापासून स्मित जो आहे तो मानसिक आजाराने त्रस्त आहे किंवा त्याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे आणि त्यामुळे घरामध्ये सतत वाद व्हायचे, सतत भांडणं व्हायचे आणि हा एकदम अस्वस्थ अशा पद्धतीचा होता आणि अनेक नातेवाईक मंडळी त्याच्यापासून मग आता दूर राहायला लागली होती, कारण हा विचित्र वागत होता आणि याचा बाकीच्यांना सतत त्रास होत होता आणि याला असं वाटायचं की जगामध्ये आपलं कुणी नाही आहे आणि आपल्यावरती कुणी प्रेम करत नाही किंवा आपल्याला कुणी साथ देत नाही आणि अशा पद्धतीनं त्याला ते मनातनं वाटायचं आणि तो त्यांच्याबरोबर ती वाद घालायचा, जवळच्यांबरोबर, बाहेरच्यांबरोबर ते असं हे सगळं चाललेलं होतं. आता काही दिवसापूर्वीच त्या स्मितचे काका जे आहेत, चुलत काका, ते त्यांच्याजवळच कुटुंबासमवेत राहत होते, पण त्यांचं निधन झालेलं होतं. तर निधन झाल्यानंतर मग हा जो स्मित आहे तो त्यांच्या घरी येत जात होता. नंतर ते काकाच्या घरच्यांनी यांना येण्यासाठी प्रतिबंध केला. ते घरी येऊन देत नव्हते.
आता आपल्या काकाच्या निधनानंतर आपल्याला येऊन दिलं जात नाही त्यांच्या घरी, याच्यामुळे हा अजूनच डिप्रेशनमध्ये गेला, याला अजूनच राग यायला लागला होता आणि याची मानसिक स्थिती अजूनच बिघडलेली होती आणि त्याचा राग त्यानं घरच्यांवर काढायला सुरुवात केलेली होती. आणि या सगळ्यांमध्ये मग रोज काय कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने वाद व्हायचा, भांडणं व्हायची आणि हा कुटुंबाचा कलह वाढत चाललेला होता आणि याची मनस्थितीसुद्धा बिघडत चालली होती. आणि 26 डिसेंबर 2024ला म्हणजे या दिवशी नेहमीप्रमाणे हे जे कुटुंब आहे, परिवार आहे, त्यांनी जेवण वगैरे केलं होतं आणि पती पत्नी मुलगा एका खोलीमध्ये झोपायला गेले, आईवडील दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेले होते आणि 27 डिसेंबरच्या पहाटे स्मित जो आहे तो जागा झाला. त्याच्या डोक्यामध्ये काकाच्या आपल्याला येऊन देत नाही म्हणून किंवा बाकीच्या गोष्टीचा त्याला राग होता आणि त्याची स्थिती तर बिघडलेली होतीच आणि मग त्यानं तो राग कुटुंबावर काढायला सुरुवात केली आणि किचनमध्ये गेला. तिथं जाऊन त्यानं धारदार चाकू आणला आणि झोपेतच असणाऱ्या पत्नीचा गळा कापला, तिला ठार केलं. त्यानंतर मुलगा जो आहे त्यालासुद्धा त्यानं मारलं. त्यानंतर तो आईवडिलांकडे गेला, त्यांच्यावरती सुद्धा त्यानं हल्ला केलेला होता. पण तोपर्यंत गोंधळ झाला होता, आईवडील जागे झालेले होते आणि त्यामुळे त्यांच्यावरती हल्ला झाला. पण त्याच्यामध्ये ते जखमी झाले, पण ते वाचलेले होते. पण हा त्यांच्यावरती हल्ला करतच होता आणि त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना जखमी केल्यानंतर यानं स्वतःच्याही हाताचे नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. आता या सगळ्या गोंधळामध्ये शेजारी पाजारी धावून आलेले होते आणि त्यांनी हे दृश्य बघितलेलं होतं. म्हणजे सगळे जखमी अवस्थेमध्ये रक्तबंबाळ पडलेले आहेत आणि मग जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. याच्यामध्ये पत्नी हिरल आणि मुलगा चाहत यांचा मृत्यू झालेला होता आणि हे बाकीचे तिघं जखमी होते आणि नंतर ही घटना उघडकीस आलेली होती. आता पोलिसांनी हिरल स्मित जिवानी, मुलगा चाहत स्मित जिवानी आणि यांच्या हत्येप्रकरणी स्मित जिवानी याला ताब्यात घेतलेला आहे. आणि एक राग आल्यानंतर किंवा रागाच्या भरामध्ये एखादी व्यक्ती कशा पद्धतीनं वागू शकते आणि स्वतःचाच परिवार कसा उद्ध्वस्त करते हे या घटनेतनं समोर आलेलं होतं. तर अशा पद्धतीनं हा घटनाक्रम प्रथमदर्शनी समोर येतो आहे. आता गुजरातमधील सुरत शहरामध्ये घडलेल्या या घटनेमुळे म्हणजे याचा तपास अजून चाललेला आहे, पण एक हादरवणारी अशा पद्धतीची घटना आहे की तो स्वतःच्या रागाच्या भरात किंवा वेडाच्या भरामध्ये अशा पद्धतीनं घटना त्यानं घडवली. पण आता मुळामध्ये या घटनेला हेच कारण आहे का? कारण बऱ्याच वेळा काय होतं की कारण वेगळंच असतं आणि जे समोर येतं ते वेगळंच असतं. आता पाठीमागं एक प्रकरण असं झालं होतं की त्या प्रकरणामध्ये आता मी त्या प्रकरणाचं नाव किंवा त्या प्रकरणाच्या ठिकाणाचं नाव सांगत नाही, कारण मग ते नंतर रिव्हील होईल. आणि पण प्रकरण असं आलं होतं की त्याच्यामध्ये त्या पतीनं त्याच्या जोडीदाराला संपवलेलं होतं आणि अजून त्याच्याबरोबर ते अजून 1-2 जणांना संपवलं होतं. आणि नंतर विषय समोर असा आला की त्याला डिप्रेशन होतं, त्याला टेन्शन होतं आणि पैशाच्या अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे त्यानं हे सगळं घडवलेलं होतं. हे मीडियामधून समोर आलेलं होतं. ज्यावेळेस आता मला ज्यावेळेस मी ती स्टोरी करत होतो, ते घटना ज्यावेळेस मी पाहिली, त्यानंतर मग काही जवळच्या लोकांना मी कॉल केले होते की ही घटना नक्की कशी घडली होती. तर बऱ्याच वेळा काय होतं की शेजाऱ्या पाजाऱ्यांना ते माहिती असतं आणि त्यामुळे मग ज्यावेळेस मी कॉन्टॅक्ट केला होता त्यावेळेस मला अशी माहिती समजली होती की आर्थिक प्रॉब्लेम काहीच नव्हता, मानसिक प्रॉब्लेम काहीच नव्हता, तर प्रॉब्लेम नैतिक होता. आणि जो जोडीदार आहे जोडीदार अजून त्या जोडीदाराचे काही जोडीदार होते आणि ते जोडीदार याला त्रास देत होते आणि त्या त्रासातनं, त्या रागातून, त्या वादातून, त्या भांडणातून, त्या बदनामीतून त्यानं हे सगळं कृत्य केलेलं होतं आणि त्यानंतर त्यानं स्वतःलाही संपवलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे ज्या घटना घडतात त्या तशाच समोर येतात असंही नाही. पण जे आता समोर आलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि याच्यातनं काही नवीन अपडेट असतील तर ते आपण नंतर पाहूया. पण अशा घटना घडू नयेत आणि जर समजा कोणाला काही मानसिक त्रास असेल किंवा कोणाला शारीरिक त्रास असेल, कोणाला आर्थिक त्रास असेल, तर तुमच्या कुटुंबाशी समन्वय साधून, कुटुंबाशी बोलून त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. आणि जर नैतिक काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा जवळच्या लोकांशी चर्चा करूनच त्याच्यातनं मार्ग निघू शकतो. पण हिंसाचार हा कोणत्याही गोष्टीचा म्हणजे त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग नाही, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण म्हणजे कारण दुर्दैवाच्या गोष्ट आहे, एखादी घटना घडून जाते आणि आयुष्यभर ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलेलं आहे, तर त्या आईवडिलांना आता काय पाहायला लागलं. म्हणजे मुलगा जेलमध्ये गेला, सून गेली, नातू गेला.
मग त्या आईवडिलांनी हेच पाहण्यासाठी इतक्या दिवस त्यांनी कष्ट केले होते का, त्रास सहन केला होता का? तर या सगळ्याचाही विचार झाला पाहिजे. रागाच्या भरात किंवा कुठल्यातरी तंद्रीमध्ये माणूस काहीतरी करून जातो आणि त्याच्यानंतर जे भोगायला लागतं त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. तर असं घडू नये यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय किंवा काय केलं पाहिजे हे सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.